नमस्कार काव्यप्रेमींनो, आज आपण इंदिरा संतांची छानशी कविता ऐकणार आहोत. इंदिरा संतांच्या कविता म्हणजे काय तर स्वअनुभवातून उमटलेल्या शब्दांची अर्थाची गुंफणच होय. अतिशय थोड्या कालावधीनंतर नारायण संत हे देवाघरी गेले आणि मनाला पीळ पाडणाऱ्या दररोजच्या अनुभवातून इंदिरा संतांच्या कविता जन्माला आल्या. बघा, अतिशय दुःख, पती नसला की अतिशय संकटाला स्त्रीला सामोरं जावं लागतं. आता त्या काळामध्ये म्हणजे जवळजवळ आता 1914चा त्यांचा जन्म, म्हणजे तुम्ही बघा त्याच्यानंतरचं त्यांचं लग्न, शिक्षण आणि त्याच्यानंतर त्यांच्या आयुष्यात आलेले परत प्रसंग की पती नाही आहे आपला, तर काय काय अनुभव आले असतील त्यांना. आणि त्यावेळेस पैसा पण कमी होता, सोयीसुविधा उपलब्ध नव्हत्या एवढ्या. किती म्हणजे मुलं असतात पदरामध्ये, खूप तोंड द्यावं लागतं. तर खूप खूप सुंदर आणि खूप मार्मिक, खूप अर्थपूर्ण शब्द तुम्हाला कवितेमध्ये, त्यांच्या प्रत्येक कवितेमध्ये दिसून येतात. तर आज आपण अशीच एक कविता ऐकणार आहोत. किती राहून गेलेले, किती राहून गेलेले, किती वाटा चुकल्यामुळे, चुकवल्यामुळे न भेटलेल्या, चुकवल्यामुळे न भेटलेल्या, राहूनच गेलेल्या. माणसाच्या आयुष्यातले असे काही निर्णय असतात की ते चुकीचे होतात, तर काही निर्णय नियती चुकवत असते बघा. आणि मग त्या वाटा तशाच राहतात आणि भेटतसुद्धा नाहीत आपल्याला. चुकवल्यामुळे न भेटलेल्या, राहूनच गेलेल्या. किती योगायोग हुकलेले न आलेले, ऐकूनही न उमजलेले. किती योगायोग हुकलेले न आलेले, येऊनही न उमजलेले, धुक्यात हरवलेले. माणसाचं आयुष्य आपण जगत असताना खूप म्हणजे योगायोग येतात. कधी ते आपल्या हातातून निसटून जातात, कधी आपल्याला छान संधी आलेली असते पण आपल्या लक्षात येत नाही. लक्षात येत नाही आणि कळत नाही की आपण इथं काय करायला हवं होतं. आणि मग ती काय करते, संधी निघून जाते आणि सगळ्या गोष्टी धुक्यात हरवून जातात, नाहीशा होतात, खूप लांब जातात, आपल्याला दिसेनाशा होतात. किती राहून गेलेले, ठरवलेले न ठरवलेले, कल्पनेतही न आलेले. काही गोष्टी आपण ठरवत असतो पण नियती दुसरंच काहीतरी आपल्यासमोर मांडून ठेवत असते. आपण कल्पनाही केलेली नसते की आपल्या आयुष्यात असं काही चुकीचे प्रसंग येतील आणि त्याला आपल्याला तोंड द्यावं लागेल. किती राहून गेलेले, ठरवलेले न ठरवलेले, कल्पनेतही न आलेले. किती चुकामुक हे सगळे एक वेगळे जग, आपलेच पण आपल्या शिवायचे. आयुष्यात आपल्याला किती लोक भेटतात, चांगली वाईट, सगळे सोयरे आप्त सगळे. आपण काय होतो, काही काळानंतर एकमेकांपासून दूर जातो. काळजाशी गुंतून राहिलेले पण तसे केव्हाच आभाळाशी पोचलेले. पण हे जे ऋणानुबंध असतात ते आपल्या काळजात राहतात, आठवणी राहतात त्याच्या, आणि त्या परत येत राहतात आणि मन असं पिळवटून जातं बघा. पण आपण काही करू शकत नाही, कारण त्या खूप लांब गेलेले असतात, आभाळाशी पोचलेले, जिथून आपल्याला काही आणता येत नाही, आपण तिथपर्यंत जाऊच शकत नाही. किती चुकामुक हे सगळे एक वेगळे जग, किती चुकामुक हे सगळे एक वेगळे जग, आपलेच पण आपल्या शिवायचे. काळजाशी गुंतून राहिलेले पण तसे केव्हाच आभाळाशी पोचलेले, किती राहून गेलेले. कशी वाटली तुम्हाला कविता? आवडली का? नक्कीच आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.